नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या महारिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत ज्याने महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्राचा पायाच हादरवून टाकला आहे. राज्यातील लाखो शिक्षकांसाठी आता करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेबाबत राज्य सरकार आता आपला सर्वात महत्त्वाचा शासन निर्णय मुळापासून बदलण्याच्या तयारीमध्ये आहे. पण हा बदल नेमका कोणासाठी आहे? हा बदल दिलासा देणारा आहे की नोकरीवर गदा आणणारा? काय सांगताय? जर तुम्ही 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पात्र झालात नाहीत तर तुमच्या आयुष्याची इतकी वर्षे दिलेली सेवा शून्य होणार? तुमची नोकरी कायमची जाऊ शकते? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आज आपण सर्वोच्च न्यायालयाचा तो ऐतिहासिक आणि तितकाच धक्कादायक निकाल, सक्तीची सेवानिवृत्ती आणि राज्य सरकारने केंद्राला धाडलेला वर्षातून 2दा परीक्षेचा प्रस्ताव या सर्व गोष्टींचा गुंता एका पदरासह सोडवणार आहोत. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर राज्यातील 2.25 लाख शिक्षकांच्या भविष्याचा नकाशा आहे. त्यामुळे एकही शब्द न चुकवता हा मेगा रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही माहिती तुमच्या नोकरीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. TET परीक्षेचे नवे स्वरूप आणि आगामी वेळापत्रक कोणते? मित्रांनो, सर्वात आधी आपण त्या प्रस्तावावर बोलूया जो आता राज्य सरकारच्या मंत्रालयातील टेबलवर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आता आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. जुन्या नियमानुसार TET परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जात होती, ज्यामुळे तांत्रिक अडचणी किंवा अपयश आल्यास शिक्षकांना पुढच्या संधीसाठी वर्षभर वाट पाहावी लागत होती. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नवीन नियोजनानुसार 2026-27 या शैक्षणिक वर्षात 2 वेळा TET घेण्याचे स्पष्ट संकेत आहेत. पहिली TET परीक्षा जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात पार पडेल. त्यानंतर विनाविलंब याच वर्षातील नोव्हेंबर महिन्यात दुसरी TET घेतली जाईल. इतकेच नाही तर 2027-28 या वर्षातील पहिली परीक्षा जूनमध्येच घेतली जाणार आहे, कारण 31 ऑगस्ट 2027 पूर्वी सर्व निकाल जाहीर करणे हे सरकारसाठी कायदेशीर बंधन असणार आहे. परीक्षा परिषदेने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून आता केवळ मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या सहीचा शिक्का पडायचा बाकी आहे. हा बदल झाला तरच शिक्षकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळतील. सर्वोच्च न्यायालयाचा डेडलाईन अल्टिमेटम आणि सक्तीची निवृत्ती. आता आपण त्या काळी तारखेबद्दल सविस्तर बोलूया जी आज प्रत्येक शिक्षकाच्या झोपेवर टांगती तलवार बनली आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिला ज्याने संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दात बजावले आहे की इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावर शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला, मग तो कितीही अनुभवी असो, त्याला TET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासाठी न्यायालयाने 2 वर्षांची सवलत दिली आहे आणि ही सवलत 31 ऑगस्ट 2027 रोजी संपणार आहे. विशेषतः ज्या शिक्षकांचे वय 53 वर्षांपर्यंत आहे त्यांच्यासाठी हे 2 वर्ष त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील सर्वात मोठी कसोटी ठरणार आहेत. मुदतीत ही पात्रता पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांवर थेट सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचे कठोर आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विचार करा, आयुष्याची 15-20 वर्ष ज्या शाळेला दिली तिथून पात्रता नाही म्हणून अपमानित होऊन बाहेर पडण्याची वेळ येणे किती भयानक आहे. यामध्ये केवळ नवीन शिक्षकच नाही तर शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा या कारवाईच्या कचाट्यात येणार आहेत. आता अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पळवाट उरलेली नाही. पदोन्नती, वरिष्ठ श्रेणी आणि TETचा नवा तांत्रिक संबंध काय? केवळ नोकरी वाचवण्यासाठीच नाही तर आता तुमच्या करिअरमधील प्रगतीसाठी सुद्धा TET हा एकमेव निकष उरला आहे. सरकारने आता असा नियम आणला आहे की यापुढे जर कोणत्याही शिक्षकाला पदोन्नती, वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना TET प्रमाणपत्र सादर करावेच लागेल. अनेक ज्येष्ठ शिक्षक सध्या अत्यंत संभ्रमात आहेत. त्यांना वाटतंय की आता या वयात आम्ही पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा? पण कायद्याच्या चौकटीत आता कोणालाही वैयक्तिक सूट मिळताना दिसत नाही. मुख्याध्यापक पदासाठी सुद्धा ही पात्रता अनिवार्य करण्यात आल्याने अनेक अनुभवी शिक्षकांसमोर आता तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. पदोन्नतीची कोणतीही फाईल आता TET पात्र असल्याशिवाय पुढे सरकणार नाही, हा शिक्षण विभागाचा नवीन शिरस्ता आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर TET नसेल तर तुमची प्रगती तिथेच थांबणार आहे. निकालाचा वास्तव झटका आणि अभ्यासाचा मानसिक ताण. मित्रांनो, आपण वास्तव नाकारून चालणार नाही. TET परीक्षेचा निकाल हा नेहमीच राज्याची चिंतेचा विषय राहिला आहे.
मागच्या आकडेवारीनुसार टीईटी परीक्षेचा निकाल केवळ 12 ते 15% लागतो. केंद्र सरकारच्या सीटीईटी परीक्षेची अवस्था तर याहून वाईट असते. अशावेळी दिवसभर शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणे, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणे आणि रात्री जागून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे हे शिक्षकांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत थकवणारे ठरणार आहे. आता शिक्षकांना केवळ वर्गात खडू आणि फळा घेऊन चालणार नाही, तर त्यांना स्वतःला पुन्हा एकदा विद्यार्थी बनावे लागेल. बालमानसशास्त्र, गणित, भाषा आणि परिसर अभ्यासाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय ही परीक्षा पार करणे शक्य नाही. वर्षातून 2दा संधी मिळणार असली तरी निकालाची काठिण्य पातळी पाहता ही संधी म्हणजे केवळ परीक्षा नाही, तर ती एक अग्निपरीक्षा आहे. संधी वाढल्या म्हणून हुरळून न जाता त्या संधीचे सोने करण्यासाठी शिक्षकांना आता रक्ताचे पाणी करावे लागणार आहे. 2.25 लाख शिक्षकांचे अस्तित्व आणि सरकारची जबाबदारी. राज्यातील तब्बल 2.25 लाख शिक्षकांचे भवितव्य आता राज्य सरकारच्या एका निर्णयाच्या फाईलमध्ये बंद आहे. जुना शासन निर्णय बदलणे ही आता प्रशासकीय गरज बनली आहे. परीक्षा परिषदेचा प्रस्ताव जर सरकारने तातडीने मंजूर केला तरच शिक्षकांना मुदतीत 2-3 संधी मिळू शकतात. 31 ऑगस्ट 2027 ची मुदत जवळ येत असताना अनेक शिक्षक संघटनांनी सरकारकडे धाव घेतली आहे. आम्हाला वयाची अट शिथिल करा किंवा आम्हाला अंशतः सूट द्या, अशा मागण्या होत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारला फारसा बदल करता येत नाही. मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार आता परीक्षेची प्रक्रिया सोपी करण्यापेक्षा परीक्षेच्या संधी वाढवण्यावर भर देत आहे. येत्या काही दिवसात शिक्षण विभागाचा एक मोठा आणि सविस्तर GR निघणार आहे, जो शिक्षकांसाठी एकतर आशेचा किरण ठरेल किंवा सक्तीच्या निवृत्तीचा मार्ग मोकळा करेल. तर मित्रांनो, आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये आपण टीईटी परीक्षेच्या त्या प्रत्येक बाजूवर चर्चा केली आहे जी तुमच्या नोकरीशी जोडली आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, 31 ऑगस्ट 2027 ही तारीख तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे. ज्यांनी अद्याप अभ्यास सुरू केला नाही त्यांनी आता एकही मिनिट वाया घालवू नये. सरकार संधी देईल, पण पात्रता तुम्हालाच सिद्ध करावी लागेल. तुम्हाला काय वाटते? ज्या शिक्षकांनी 20-25 वर्ष सेवा दिली आहे त्यांना अशा परीक्षेची सक्ती करणे कितपत योग्य आहे? गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे की अन्यायकारक? तुमच्या मनात जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये मोकळेपणाने मांडा. हा व्हिडिओ पाहणारे माझे शिक्षक बांधव कोणत्या जिल्ह्यातून आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की ही माहिती कुठपर्यंत पोहोचली आहे. शिक्षण क्षेत्रातील अशाच प्रकारच्या खळबळणारक आणि अधिकृत अपडेट्ससाठी MX मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. हा रिपोर्ट आपल्या प्रत्येक शिक्षक ग्रुपवर आणि शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा, कारण ही माहिती वेळेत पोहोचली तरच कुणाचे तरी भवितव्य वाचू शकते. लवकरच भेटूया एका नवीन आणि मोठ्या अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा तुमचं हक्काचं चॅनल MX मराठी न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.